नमस्कार, आपलं नाव काय? नमस्कार, मी बाळासाहेब भालेराव. बाजीराव सर, मला सांगा, बार्शीमध्ये 2 धम्मपरिषदा होत आहेत. हो, याबद्दल आपल्याला काय वाटतं? या 2 धम्मपरिषदा होऊ नयेत असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि कारण एकाच आपल्या समाजाच्या ह्या धम्मपरिषदा आहेत, तर अशा 2-2 धम्मपरिषदा होणे हे गैर आहे. कारण समाज एकत्र असा येत नाही. मग बरं, या दोन्ही धम्मपरिषदांचे जे आयोजक आहेत, हो सुशिक्षित आहेत, हो विद्याविभूषित आहेत, हो परंतु त्यांनी हा नेमका स्वतःच्या स्वार्थासाठी तर या दोन्ही धम्मपरिषदा एकाच दिवशी आयोजित केलेल्या असं वाटत नाही का? आता तसं काय वाटत नाही, पण काही लोकांचे मतभेद आहेत की हे असाच करतो तो तसाच करतो. प्रत्येकजण आता आपला आपला स्वार्थ साधायला लागलेला आहे, असं माझं मत आहे. कारण हे बरोबर नाही समाजासाठी. दोन्ही धम्मपरिषदा घेणं एकाच दिवशी हे काय उचित नाही. मला सांगा, आंबेडकर घराण्यातील दोन्ही व्यक्ती एकाच ठिकाणी एकाच दिवशी बोलावतात, याबद्दल काय वाटतं? आंबेडकर घराण्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न वाटतोय का? साहजिकच असं वाटतं, कारण एकाच घरातले 2 जण येतात म्हणून त्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की आपल्याला का एकत्र बोलवलं जाते दोन्ही धम्मपरिषदला. हे त्यांना माहिती असणार आहेच की. माहिती असल्याशिवाय ते आपलं हे स्वीकारतात का? तर त्या दोघांनी तसं येऊ नये. मग त्या दोघांना तशी कल्पना दिली आहे का एकाच दिवशी धम्मपरिषद आहे म्हणून बार्शीमध्ये? आता ते काय आपल्याला एवढं माहिती नाही. आपल्याला जे माहिती आहे ते आपण बोलू शकतो. उगाच विनाकारण एखाद्यावर आरोप करणं बी चुकीचं आहे. मग समाज घटक म्हणून आपण नेमकी कोणती भूमिका घ्यावी? समाज घटक म्हणून मी अशी भूमिका घेईन की धम्मपरिषद ही एकच व्हावी. कारण जेवढा समाज एकत्र येईल एकाच दिवशी, तसा या 2-2 धम्मपरिषदला येऊ शकत नाही. माणसं विभागली जाते, समाज विभागला जातो, तर हे काय बरोबर नाही समाजासाठी. नेमकं जायचं कुणीकडे? द्विधा अवस्था, अशी माणसाची अवस्था होती. आता सगळे आपलेच आहेत बांधव, समाज बांधव आपलेच आहेत, बौद्ध बांधव आपलेच आहेत, तर हे करणं बरोबर नाही. ह्याने थोडा विचार करायला पाहिजे की हे बरोबर आहे का, आपण एका दिवशी का घेऊ शकतो. मग हे जाणून बुजून करतात की काय असं वाटायला लागले. मग कारण पूर्वीच समाज गटागटात विभागला आहे, मग आता कमीत कमी धर्मामध्ये तरी एकत्रित येणं काळाची गरज होती. हो, बरोबर आहे. आज का अशी बार्शीमध्ये चित्र होते का आता प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत, पण हे विचार बदलायला पाहिजेत असं माझं मत आहे. माझ्या माहितीप्रमाणे जगात अशी एकाच दिवशी एकाच ठिकाणी कुठंच नाही धम्मपरिषद झालेलं ना, झालेलं नाहीत, कुठंच झालेलं नाही. ती पहिलीच बार्शीतली केस आहे असं माझं वाटतं. माझ्या हयातीत तर मी पहिली धम्मपरिषद अशा 2 एकत्र घेण्याचं ऐकत आहे. चळवळीला आणि आंबेडकरांच्या विचाराला काळीमा फासण्यासारखी जी गोष्ट होते असं वाटत नाही का? हो, बरोबर आहे. काळिंबा वाटतेच की. हे काय बरोबर आहे का? हे बरोबर नाही. नमस्कार, आपलं नाव काय सर? जय भीम. मैं चंदन शिवस्तम शिवराम. आपल्या बार्शी शहरामध्ये 2 ठिकाणी एकाच दिवशी धम्मपरिषदा होत आहेत, याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं? नाही, अशा पद्धतीचे तर होणे अपेक्षित नाही आहे. दोन्ही एकत्रच होणं गरजेचं आहे. ह्या 2 एकत्र करून, या दोघांनी एकत्र बसून समाजाला एकत्र आणून विचार विनिमय करून आणखीन वेळ आहे, आणि त्या वेळेचं बसून जर मिटलं हे प्रकरण तर एकच करावे आणि त्याला शोभा येईल, म्हणजे त्याच्यामध्ये गटतट पडणार नाहीत. परंतु इथं कुठंतरी आपल्याला एक समाज घटक म्हणून आपण या धम्मपरिषदेच्या माध्यमातून त्यांनी समाजातले जे विघ्न आणण्याचं षडयंत्र चालू केलेलं, याबद्दल काय वाटतं? समाजामध्ये दुफळी निर्माण होईल. यानं समाजामध्ये दुफळी निर्माण होईल. समाजानं जायचं कुठल्या धम्मपरिषदेला? समाज हा म्हणजे द्विधावस्थेमध्ये आहे. जायचं नेमकं कोणाकडं? मग त्यासाठी या दोन्हीही पार्टीनं एकत्र यावं आणि समाजाला एकत्र करावं, आणि ही बौद्ध परिषद एकत्र घ्यावी असं मला वाटतंय. याच्यामध्ये काही राजकारण वगैरे नाही का? आता राजकारण म्हणाला तर असे काय, म्हणजे दोन्हीही पार्टीचे काय राजकीय लेवलमधले नाही ती लोक, ही समाजाचेच कार्य करणारे आहेत. ती असं मला वाटतं की ह्या समाजामध्ये काय राजकारणाचा हा विषय नसावा. कारण यांच्या माध्यमातून
जे काही आपलं स्वार्थाचं राजकारण साधून घ्यायला लागलेलं आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला तर वाटतं ते की बाबा याच्यामध्ये कदाचित राजकारणाचा हा विषय नसावा, कारण हे आहे ते दोन्ही समाजाचं आहे, तिसऱ्या समाज याच्यामध्ये कुणी नाही आहे, कारण बौद्ध समाज एकत्र. हा बौद्ध समाजाचा नाही सर. हां, कारण बौद्ध समाजाच्या आडून ज्या काही वेगवेगळ्या विंग्ज आहेत त्या बार्शी शहरामध्ये चांगल्या सक्रिय झालेल्या आहेत. त्या विंग्सच्या माध्यमातून बार्शी शहरामध्ये 2 धम्म परिषदा ते पण एकाच दिवशी असं होऊ घातलेलं आहे. या गोष्टीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? नाही, याच्याबद्दल काही कल्पना नाही. आम्ही मग सरळ मार्गी आहोत, आम्ही शिक्षक आहेत त्याच्यामुळे आम्ही सरळ मार्गी आहोत आम्ही. हां, कारण सर कसं आहे माहिती आहे का, तुम्ही शिक्षक आहात परंतु दोन्ही धम्म परिषदा बनवणार आहे पण ते देखील शिक्षकच आहेत. ते सुद्धा शिक्षकच आहेत, दोन्ही एक शिक्षण अधिकारी आहेत, एक शिक्षक आहेत. पण असं मला वाटतं की त्या ठिकाणी राजकारणाचा भाग नसावा. कारण मला असं वाटतंय की यांनी याच्यामध्ये राजकारण आणलेलं आहे. कदाचित पाठीमागून आणण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. कारण आज ज्या अर्थी तुम्ही धम्म चळवळीमध्ये बाबासाहेबांनी सांगितलंय की झोपडीतल्या माणसाचा 1 रुपया घेतला तरी चालतोय, परंतु तुम्ही धम्म चळवळ ही राजकीय व्यासपीठावर किंवा विचारपीठावर कसलीच लादू नका. बरोबर आहे. परंतु आजचे जे आपले धम्म प्रवर्तक आहे बार्शी शहरातले, हे दोन्हीही आजी आणि माझ्या आमदाराकडे जातात व त्यांच्याकडनं भरघोस निधी घेतात. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? आता कसं आहे माहिती आहे का, यामध्ये त्यांनाही बरोबर घेणं अपेक्षित आहे, त्या दोघांना पण घेणं बरोबर आहे आणि त्याच्या संयुक्त इतर या ठिकाणी त्यांना बी या कार्यक्रमामध्ये सहभागी करावं, कार्यक्रमाची शोभा वाढवावी या उद्देशानं कदाचित त्यांच्याकडे जात असतील ते, आणि त्यामुळेच ही कार्यक्रमाची शोभा वाढेल. मला सांगा सर, तुम्ही आता एक शिक्षक या नात्यानं एका शिक्षण अधिकाऱ्यांना आणि एका शिक्षकांना तुम्ही एकत्रित कधी बोलावता? 100% नालंदा बुद्ध विहाराचं माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत कार्य एकदम सुंदर आहे, परंतु या दोन्ही धम्म परिषदांच्या आयोजकांना एकत्रित कधी बसवतात? हे बघूया, आता जयंतीचा कार्यक्रम संपल्यानंतर एकत्र येण्याची शक्यता आम्ही नाकारत नाहीत. 100% त्यांना आम्ही एकत्र आणायचा प्रयत्न करू आणि एकत्रच ही धम्म परिषद घेण्याचा आम्ही 100% प्रयत्न करूया. नमस्कार ताई, आपलं नाव काय? जनाबाई लोकरे, जय भीम. मला सांगा, बार्शी शहरामध्ये 2 धम्म परिषदा होत आहे, याबद्दल आपल्याला काय वाटतं? ह्याबद्दल फारच मनापासून नाराजी वाटते. एकाच दिवशी बरोबर नाही. परंतु या धम्म परिषदा घेणारे दोन्हीही उच्च शिक्षित आहेत, याबद्दल तुम्ही काय त्यांना संदेश द्याल का? फार खंत वाटते, कारण ती अतिसुशिक्षित आहेत, त्यामुळं मनाला फार खंत वाटते. बाबासाहेबांच्या घराण्यातील 2, एक राजरत्न आंबेडकर यांना श्रावस्ती बुद्ध विहार प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बोलावण्यात येतंय व भारतीय बौद्ध महासभा जी मातृ संघटना आहे या ठिकाणी भीमराव आंबेडकरांना आमंत्रित करण्यात येतंय. कमीत कमी या दोघांना एक आगमाग तारीख जरी घेतली असती तरी चाललं असतं, असं वाटतंय का तुम्हाला? हो, आगामागा घेतले असते तर फारच बरं वाटलं असतं आम्हाला मनापासून. तुम्ही या दोन्ही आयोजकांना नेमकं काय सूचित करता? आम्ही एका ठिकाणी तारखा बदलाव्या असे सूचित करतो. यांनी जर तारखा नाही बदलल्या तर आपण नेमकी कोणती भूमिका घ्याल? तुम्ही प्रश्न त्या ठिकाणी आम्हाला जवळ आहे ना धम्म परिषद घ्यायचे ठिकाण, त्या ठिकाणीच आम्ही जाणार. फार लांब असेल तर आम्ही कसं जाऊ शकू? बार्शी शहरातल्या दोन्ही धम्म परिषदा डावलून तुम्ही तिसऱ्या ठिकाणी जाणार? हो, जाऊ शकतो की आम्ही. तिसऱ्या ठिकाणी असेल तरी जाऊ शकतो, कारण एकाच ठिकाणी एकाच दिवशी जरी ह्या 2 ठेवल्या तर तिसऱ्या ठिकाणी आम्ही का जाऊ शकत नाही? ठीक आहे ताई.